शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। मागील तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेला बोलावून घेऊन तिच्याशी लग्न करण्याचे खोटे आमिष दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दीपक विश्वनाथ जावळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे। ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आलाय आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदारही पक्षांतरण करतील अशा चर्चांना उधाण आलं आहे। याच पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चाही पुन्हा रंगू लागल्या आहेत। या चर्चांवर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत खासदार लंके हे मूळचे शिवसैनिक आहेत, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे आम्ही निश्चितच स्वागत करू असे स्पष्ट केले आहे। शहरातील नागापूर बोलेगाव येथील प्रभाग क्रमांक 8 मधील काकासाहेब म्हस्के कॉलेज रस्त्यावरील राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आरोग्य केंद्रासमोरील तसेच परिसरातील गवत व काटेरी झाडे झुडपांची महानगरपालिका मार्फत साफसफाई करण्यात आली असून येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी नगरसेवक बापूशेठ नागरगोजे व महानगरपालिकेचे आभार मानले आहेत। मुकुंदनगर जवळील टॉपअप पेट्रोल पंपाजवळ रस्ता परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भरधाव वेगात मोपेड चालवणाऱ्या चालकाने दुचाकीला जोरात धडक दिली आहे। या अपघातानंतर झालेल्या वादातून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण कराळे हे त्याचे मित्र रवी बिडे यांच्यासह दुचाकीवरून जात होते। याच वेळी शेख इरफान हा त्याच्या ताब्यातील मोपेड अत्यंत भरधाव वेगात घेऊन आला। त्याने रस्ता परिस्थितीचा कोणताही विचार न करता किरण यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या प्रकरणी किरण सुरेश कराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। मित्रासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका 16 वर्षीय विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत त्याचे अपहरण केल्याची घटना शहरातील निर्मलनगर परिसरात शुक्रवारी रात्री 11:15च्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत निर्मलनगर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्याने शनिवारी फिर्याद दिली आहे। त्यानुसार केळगाव येथील दोघे, MIDC तपोवन रोड भिंगार व रेल्वे स्टेशन परिसरातील प्रत्येकी 1 अशा 6 जणांचा समावेश या आरोपींमध्ये आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।